मस्साजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची एवढी निर्घृण हत्या केली। ते रात्री मी फोटो पाहिले। ज्याला माणसाचं अंतःकरण असेल, ज्याला माणूस म्हणून जो माणूस जगतो, त्यांनी जर ते क्रूर अमानुषपणे केलेली मारहाण आणि निर्घृण केलेला तो खून अतिशय वेदनादायी आहे। म्हणजे आपण कल्पना करू शकत नाहीत की एवढी क्रूरतेने माणसं वागू शकतात। ही राक्षसी वृत्ती आहे, हे माणसं असू शकत नाहीत। ह्या एवढा निर्दयी खून केला, पण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, ह्या मंडळींनी आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला। मी त्यांचं प्रथम स्वागत करतो। अतिशय निंदनीय, अशोभनीय घटना या महाराष्ट्रात घडली, पण ज्या नेत्याचे संबंध ज्या आरोपींसोबत आहेत, त्या नेत्याचा राजीनामा घ्यायला देर आहे, दुरुस्त आहे, उशिरा का होईना पण राजीनामा घेतला, ही खूप चांगली गोष्ट आहे। आणि काही दिवसापूर्वी संत भगवानगडांचे नामदेव महाराज शास्त्री यांनी आरोपींची मानसिकता तपासा असा उल्लेख केला होता। शास्त्री महाराज, आपण न्यायाचार्य आहात, आपण महंत आहात, आता कुठंतरी समोर या आणि ही मानसिकता तपासायची होती का, की ज्या संतोष अण्णाच्या मृत शरीरावर त्या ठिकाणी आरोपी लघवी करतायत, ही मानसिकता तपासायची होती का? एवढ्या क्रूरतेने वागून एका माणसाच्या म्हणजे डेड बॉडीवर, ज्या व्यक्तीचा प्राण गेलाय, जो व्यक्ती मृत आहे, आणि त्या व्यक्तीवर त्या ठिकाणी लघवी करतायत आणि अमानुषपणे हसतायत। अरे राक्षस सुद्धा हसू शकत नाहीत, असे हसतायत। एवढी किळसवाणी घटना घडली आणि अशा आरोपीचं तुम्ही मानसिकता तपासा म्हणत होतात। ही घटना का घडली, याच्या मागचं काय पार्श्वभूमी आहे? अरे या ना समोर, आता तुम्ही सांगा ना। तुम्हाला त्याही वेळेस मी विनंती केली होती प्रसार माध्यमांच्या माध्यमातून की देशमुख परिवाराला त्या ठिकाणी तुम्ही पाठीशी उभे राहा, तुम्ही नुसते आरोपीचं समर्थन करू नका प्रत्यक्षरित्या। आता तुमची मानसिकता कुठे गेली? या ना, तुम्ही स्वतः न्यायाचार्य आहात। तुमच्यासारख्या न्यायाचार्य माणसानं त्या ठिकाणी आता रात्रीचे फोटो पाहून संपूर्ण महाराष्ट्र हळहळतोय, महाराष्ट्र वेदनेत आहे, महाराष्ट्र दुःखत आहे। आणि आता तुम्ही कुठं जाऊन बसलात? तुम्ही कुठंतरी येऊन सांगा की ही कोणती मानसिकता आहे? अरे माणसासारखी मानसिकता आहे का? अरे याच्या जनावर बरं माणसापेक्षा। आणि अशा आरोपींचं तुम्ही मानसिकता तपासा सांगत होतात, आता कुठंतरी येऊन तुमची काय मानसिकता आहे ही प्रसार माध्यमांसमोर सांगा। महाराज, तुम्हाला विनंती आहे। शास्त्री महाराज, तुम्ही न्यायाचार्य आहात, तुमच्याकडून महाराष्ट्र न्यायाची अपेक्षा करतोय। कुठेतरी तुम्ही या, हा खूप निंदनीय घटना या महाराष्ट्रात घडलेली आहे, तुम्ही कुठेतरी न्यायाची भूमिका आता मांडली पाहिजे तुमची। म्हणजे पहा, ते फोटो पाहू सुद्धा वाटत नाहीत महाराज। अशी परिस्थिती आहे की एखाद्या माणसाला प्राण्यापेक्षा निर्घृण वागणूक माणूस कसा करू शकतो, हे माणसाचं हृदय असू शकत नाही। कारण इतकी दुर्दैवी हत्या, एवढं मारून काय ते केळसवानं हसणं, फोटो काढणं, संतोष अण्णाच्या देहावर त्या ठिकाणी लघवी करणं, ही अशोभनीय आहे, अत्यंत नीचकृत। ह्या आरोपींना महाराज फाशीची शिक्षा सुद्धा कमी पडेल। भर चौकात जरी यांना फाशी दिली ना तरी सुद्धा कमी पडेल। छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात न्याय हा अपेक्षित आहे। आणि जोपर्यंत जरी आज धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घेतला असला तरी जोपर्यंत या आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्राला समाधान मिळणार नाही महाराज। असे कृत्य या महाराष्ट्रात कधीही घडली नाही पाहिजे। आणि हे जे कृत्य ह्या आरोपींना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत हा महाराष्ट्र समाधानी राहणार नाही, शांत बसणार नाही। हा जो बीड जिल्हा संपूर्ण बंद आहे, या बंद मध्ये उत्स्फूर्त सर्व समाज बांधव त्या ठिकाणी ह्या न्यायासाठी की या आरोपींना सजा झाली पाहिजे। हा जो गुन्हा ज्या राजकीय नेत्याच्या समोर जवळचे आहेत, तर याचा सुद्धा तपास व्हायला पाहिजे की याच्यामध्ये राजकीय नेत्याचा हस्तक्षेप आहे का, याचं तरी कुठेतरी चौकशी झाली पाहिजे। आज एवढ्या दिवसानंतर त्या ठिकाणी राजीनामा घेतलाय, परंतु हे अत्यंत नेत्याचे जवळचे कार्यकर्ते, अत्यंत घरातील माणसं आहेत। कदाचित ही